बारामतीत एसीबीची जनजागृती मोहीम, लाचखोरांना वचक बसवण्यासाठी विशेष अभियान। भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड, ही कीड समूळ उपटून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी सातत्याने प्रयत्न करत असतो। गेल्या काही महिन्यांपासून बारामती शहरात अनेक मोठ्या लाचखोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आता एसीबीने बारामतीत एक विशेष जनजागृती अभियान सुरू केले आहे। या अभियानाचा उद्देश नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात जागृत करणे आणि अशा प्रकरणांची माहिती तातडीने एसीबीला देण्यास प्रोत्साहित करणे हा आहे। बारामती पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधी कारवाईचे केंद्र बनले आहे। नुकत्याच झालेल्या काही धडक कारवायांनी एसीबीने सरकारी कार्यालयांमधील लाचखोरी उघडकीस आणली आहे। काही महिन्यापूर्वी एक नगररचना अधिकाऱ्याला, एका महिला पोलीस हवालदाराला आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या एका प्राचार्याला लाच प्रकरणी अटक करण्यात आली। या घटनांनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली होती। आता या सर्व घटनांची गंभीर दखल घेत एसीबीने बारामती जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेद्वारे लाच देऊ नका, लाच घेऊ नका हा संदेश वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे। सार्वजनिक ठिकाणी फलक लावणे, पत्रके वाटणे आणि थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांना भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत। तसेच लाच मागणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची माहिती एसीबीला देण्याचे आवाहन करण्यात येत आहे। या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा व्यक्त होत आहे। एसीबीच्या या प्रयत्नांना बारामतीकर किती प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। माझं नाव शैलजा शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे। आज आपण बारामती या शहरात आलेलो आहे। लाचलुचपत जो भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात जनजागृती कार्यक्रम केलेला आहे सुरू, तर त्याच्या संदर्भात आज आपण इथे व्हिजिट केलेली आहे। यामध्ये माझं नागरिकांना आवाहन आहे की तुम्हाला लोकसेवक शासकीय कामाकरता जर शासकीय फी सोडून इतर काही रक्कम मागत असेल, कुठल्या रकमेच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात जर मागत असेल तर ती लाच होते आणि तुम्ही त्या संदर्भात तक्रार करू शकता। ही तक्रार करण्यासाठी तुम्हाला तिकडे कार्यालयातच पुणे या ठिकाणी येणं गरजेचं नाहीये, तर त्यासाठी आपला टोल फ्री नंबर आहे 1064, यावर तुम्ही संपर्क करू शकता। आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9403781064, यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता। आपले दूरध्वनी क्रमांक आहेत जे आपण या पॅम्पलेटवर लिहिलेले आहेत, छापलेले आहेत, याच्यावर तुम्ही कधीही संपर्क करू शकता 24 तास। तर या ह्याच्यातून तुम्ही तुमच्या तक्रारी आमच्या कार्यालयात करू शकता, त्यावर नक्कीच कारवाई करता येईल। ज्यांना कार्यालयात तिकडे येणं पुण्याला शक्य नाहीये तर तुमची तक्रार इकडे घेण्यासाठी आम्ही टीम पाठवू शकतो। त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करते की जिथे कुठे भ्रष्टाचार किंवा तुम्हाला अवैधरित्या पैशाची मागणी होत असेल, शासकीय फी व्यतिरिक्त मागणी होत असेल, तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच तक्रार केली पाहिजे। यासाठी जो कोणी फिर्यादी असेल त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल, त्याचं नाव कुठेही पब्लिकमध्ये सांगण्यात येणार नाही।